की पूजेचे मिस्टर तिच्यासोबत का आले नाही, काय कारण होतं त्याचं. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. चला मस्त सकाळ झालेली आहे. सकाळी सकाळीच पूजा आहे ना स्टडी करता करता ड्रॅगन फ्रूट खाते. तर आम्ही फ्रूट पण आणलेले होते घरून येताना, लाडूसाठी पण आणि आमच्यासाठीही पण. तर सकाळी उठल्यानंतर आपल्या बाळाला आहे ना असं विंडोमध्ये बघावं लागतं, त्याला बाहेरचं सर्व दाखवावं लागतं, मग तो पण फ्रेश होतो. आणि मी सर्वांशी बोलते पण आवाज म्यूट केलेला आहे, बाहेरचा आवाज भरपूर येतो ना त्यामुळे. तर माझी पण आंघोळ वगैरे झालेली होती, केस वगैरे धुतले मी आणि बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते. आता आम्ही ना रूम चेंज केलेली आहे. आता आम्ही सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. पहिले आम्ही 5व्या मजल्यावर होतो. तिथे ना आजूबाजूला मुली होत्या, पण नंतर मग त्या पण निघून गेल्या आणि मग आम्हाला एकटं वाटलं ना म्हणून. तर चला आता सकाळी सकाळी मस्त आम्ही कॅन्टीनमध्ये ना समोसा आणि चहा वगैरे घेतला आणि ते खाल्ल्यानंतर मग पुन्हा रूममध्ये आलो. धन्विकला पण बऱ्याच खेळणी आणलेल्या होत्या, तर त्यासोबत तो मस्त खेळतो आहे. खेळणी सोडून त्याला बाकीचंच खूप काही लागतं खेळायला. तर इथं त्याला फ्रूट पण दिले होते आम्ही खेळायला. संत्री थोडीफार त्याला खाऊ घातले आणि ड्रॅगन फ्रूट मग सकाळी एक पूजाने खाल्लं आणि आता मी खायला घेतलेलं आहे. तर हे खूप छान लागतं खायला. ड्रॅगन फ्रूटमध्ये 2 जाती आहे, एक सफेद पण निघतं आणि एक लाल. तर हे लालवाला आहे. आणि त्यानंतर मग आम्ही लाडूसाठी ना नागलीची पेज पण बनवली आणि नंतर मग मी खाली आली कारण मला व्हिडिओ अपलोड करायचा होता. तर इथे ना वायफायचं मशीन ठेवलेलं आहे हॉस्पिटलच्या मध्ये. तर तिथे ना मग मी जरा वेळ बसली, जवळपास 1-1.5 तास लागला मला व्हिडिओ अपलोड करायला. तिथे लायब्ररीमध्ये आम्ही जात असतो, पण आज ना तिथे नेट खूप स्लो होतं, म्हणून मग पूजा बोलली की इथेच वायफाय आहे तर इथे मोबाईल कनेक्ट करून मग मी तो व्हिडिओ अपलोड केला. तर त्यामुळे कालचा व्हिडिओ पण तुम्हाला आहे ना फार उशिरा आलेला होता. तर चला आता मी चालली रूममध्ये. तर पूजा आहे ना स्टडी करते. इथे पण बरेचसे रूम आहे, म्हणजे सेमच आहे बिल्डिंग आणि भरपूर मोठी लॉबी आहे बाहेर पण. तर पूजा स्टडी करत होती आणि धन्विके ना झोळीमध्ये झोपलेला होता. तर तिला वाटलं इतका का उशीर लागला आहे मम्मीला, तर ती बोलत होती. मग तिला सांगत होते मी. बराच वेळ मी तिथे बसली होती. आणि चला आज मी तुम्हाला आहे ना आमची रूम दाखवते. तर ही रूम आहे ना हॉस्पिटलचीच आहे, कारण इथे आहे ना जरा बरं वाटतं आहे, आजूबाजूला माणसे आहे त्यामुळे वरती थोडंसं भकास वाटत होतं. आणि मेन म्हणजे मला ना लिफ्टने एकटीला यायची भीती वाटत होती, कारण इथे ना लाईट पण बराच वेळ जातात ना म्हणून. मग आम्ही सेकंड फ्लोअरलाच आलो आहे. तर इथून आहे ना खाली छान मस्त सर्व काही दिसतं. आज ना आम्ही कपडे पण वॉश केलेले कपडे इथे विंडोवरतीच असे सुकायला टाकले बाहेर. तर कपडे पण छानपैकी सुकलेले होते आणि बाहेरचं वातावरण पण इथून मस्तच दिसत होतं रोजच्याप्रमाणे. तर ही विंडो जरा अशी बाहेर आहे थोडीशी. इथे आपला धन्विक उभा राहून खेळतो पण बसतो पण, त्याला पण फार मजा येते. त्यामुळे मग बरं वाटतं, कारण आता जिना उतरून पण आम्ही खाली जाऊ शकतो कॅन्टीनमध्ये, तिकडे इकडे फिरू शकतो. तर इथे बेसिंग पण आहे, वॉश बेसिंग. तर अशा प्रकारे आहे. आणि आता बघा 4:30-5 वाजले असतील. भरपूर इथे पाऊस झाला, खूप पाऊस झाला. आम्ही ज्या दिवशी आलो ना त्या दिवशी मुसळधार पाऊस झाला, पण नंतर 2 दिवस काही पाऊस झालाच नाही. आज फायनली थोडासा मस्त पाऊस झाला. तर पाऊस आल्यानंतर वातावरण आहे ना खूप थंडगार आणि छान झालेलं होतं. हवा पण भरपूर सुटलेली होती. आणि इथे बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे, JCB वगैरे आलेलं आहे. तर छान वाटतं बघायला पण ते. आणि आजूबाजूला बऱ्याचशा बिल्डिंग आहे इथे, लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वच व्यवस्था सोयी केलेल्या आहे. आता आम्ही कॅन्टीनमध्ये जेवणासाठी आलो होतो. तर जेवणाची वेळ ना इथे 12 ते 2 असते. तर 1:30 वाजला होता आणि बऱ्याच मुली आलेल्या होत्या जेवणासाठी. आणि आजचा मेनू खूप भारी होता. मस्त कारल्याची भाजी आणि पातवडे, रस्सा, लोणचं आणि कारल्याची भाजी खूप भारी होती इथली. खूप टेस्टी जेवण होतं आजचं. नंतर मग झाडू पोछा करणाऱ्या मावशी पण फार दुपारी आल्या. तर त्यांनी रूम वगैरे स्वच्छ आम्हाला सर्व काही पुसून दिली, क्लीन करून दिली. आणि एक मुलगी आहे, तिला लाडू फार आवडला ना, तर ती वरती आली होती. तर तिची मम्मी हॉस्पिटलमध्येच जॉब करते. तर ती आली वरती आणि मस्त आपल्या धन्विकसोबत आहे ना खेळत होती. धन्विक सुरुवातीला तिला ओळखत नव्हता, पण नंतर तोही तिच्यामध्ये मिक्स झाला आणि पूजा तिचा स्टडी करत होती. ते बघ JCB, बघ JCB. मज्जा आहे ना इथं, मज्जा आहे ना. काय बोलतो तुझ्या भाषेत? तुझी भाषा आहे का अशी तुझी भाषा? हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ.
तू कर कल. संध्याकाळचे 6:30 वाजलेले, पाऊस येऊन गेला आणि खूप छान असं मस्त गारवा सुटलेला आहे. आज आम्ही काही खाली गेलो नाही. आपण खाली गेलो नाही ना गार्डनमध्ये. खूप चिकचिक आहे, माती ओली झालेली आहे, सर्व पाणी झालेलं आहे, खाली चिखल आहे. त्याच्यामुळं आम्ही इथेच खेळतो आहे. आणि ही विंडो खूप छान आहे लाडूला खेळण्यासाठी. इथे बसायला पण त्याला जागा आहे खाली. तर आम्ही ड्रायशीट अंथरून त्यावर त्याला बसवतो आणि तो इथे मस्त या खिडकीला धरून आहे ना उभा पण राहतो आणि दिवसभर छान इथे खेळतो. पण कधी कधी त्याला कंटाळा येईल तेव्हा आम्ही इथे आणतो. खरं तर आपल्या आजूबाजूच्या दैनंदिन जीवनामध्ये काय घडतं आहे यावर पण आपण थोडंसं बोललं पाहिजे, चर्चा केल्या पाहिजे. सध्या आता 2 दिवस झाले नीट एक्झामचा रिझल्ट लागला आहे आणि आता तुम्हाला माहितीच असेल देशभरामध्ये एक खळबळ उडाली आहे. तुम्हाला बातम्या न्यूजमधून समजली पण असेल. तर दरवर्षीचं नीटची एक्झाम होते आणि दरवर्षीचं पेपर लीक होतो आहे. तर हा का होतो आहे पेपर लीक होतो आहे, काही घोटाळा होतो आहे, असं का होतो आहे? कारण मुले इतकं जिद्दीने मेहनतीने अभ्यास करतात आणि ज्यावेळेस आन्सर की येते त्यावेळेस त्यामध्ये तर 500-600 मार्क्स दिसून येतात आणि जेव्हा रिझल्ट लागतो त्यावेळेस त्यांना तिथे 95-96 असे मार्क मिळतात. म्हणजे इथे कुठेतरी घोटाळा होतोय असं वाटतंय. कारण जे शिक्षण मंत्री किंवा शिक्षण अधिकारी जे आहे तर त्यांनी खरं याबद्दल थोडीशी चौकशी केली पाहिजे, व्यवस्था नीट ठेवली पाहिजे, असे घोटाळे नाही झाले पाहिजे. कारण आपण पण आपल्या मुलांना किती कष्टातून शिकवतो. आता मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायला खूप मेहनत लागते, खूप कष्ट लागतात, त्यामागे पैसाही भरपूर कधी कधी लागतो. तर प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आपण डॉक्टर व्हावं आणि या फील्डमध्ये लोकांची सेवा करावी. तर त्यासाठी खूप रात्रंदिवस आपण मुलांना अभ्यास करायला सांगतो, मुलं पण अभ्यास करतात. आणि मग असं काही झालं ना, पेपर लीक झाला किंवा मग काही घोटाळा झाला तर मग मुलं आत्महत्यासुद्धा करतात. तर आता तुम्हाला माहितीच आहे, न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल की सोनम वांगचुक नावाचे एक देशभक्तच म्हणू शकतो आपण त्यांना, आपले भारतीय नागरिक. तर त्यांनी उपोषण केलं की मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे शिक्षण अधिकारी आहे त्यांनी व्यवस्था बदलली पाहिजे. त्यासाठी ते उपोषणाला बसले आणि त्यांची तब्येत जरा बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. त्यावरती बऱ्याच न्यूज येत आहे, रील्स यूट्यूबला, इंस्टाग्रामवरती आपण बघतो आहे. तर खरंच शिक्षण मंत्री जे आहेत, जे अधिकारी आहेत त्यांनी खरंच व्यवस्था बदलली पाहिजे, काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून पेपर लीक झाला नाही पाहिजे, काही घोटाळे झाले नाही पाहिजे. तर सर्वांनीच यामध्ये खरंच लक्ष देणं फार गरजेचं आहे. काय रे बाळा, झालं का खेळून तुझं? तर मी मग अशी तेच बोलत होतो, आम्ही पूजा आणि आम्ही बातम्या पण बघितल्या, मोबाईलमध्ये न्यूज वगैरे बघितली ना, म्हणून म्हटलं चला तर त्यावरती थोडीशी चर्चा करू. हे बघा आता आमचं खेळून झालं आहे. झालं का खेळून? काय रे बाला, तुला पण डॉक्टर व्हायचं ना मम्मा सारखं? मस्त मोठा डॉक्टर व्हायचं ना मम्मा सारखं? मम्मापेक्षाही मोठा डॉक्टर व्हायचं आमच्या धनराजला, धनविकला. हा हा हा, आमचा धनराज बघा आत्ताच अभ्यास करायला मागतोय, मम्माला अभ्यास करू नाही देते. नको बाळा. नाही ठेवते, मी ठेवते अभ्यास ठेवते. ते तुझ्यासाठी नाही आहे. बाबा कशा हसत बाळा? इकडे बाबाशी बोल. ते बघ, लाडू इकडे, लाडूचा लाडू बाबाचा फोन आला ना, असं का बोलतो तू? हसवा बाप्पा परत. ते बघ तिकडं बाबाला बोल दाखव. बाबाला पण हसतो लाडू. बाबा बोल चालले आता, बाबा तर इथे नाही, आता का करायचं? लाडू, ओले माझे शन, सकाळ झाली ना, सकाळ झाली सकाळ.
हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली आहे. आजचा वार रविवार आणि पूजाची एक्झाम आहे ना, आता सेकंड पेपर आहे ना तिचा उद्या आहे, म्हणजे उद्या आहे सोमवार आणि नंतर मग तिसरा पेपर तिचा बुधवारी आहे. मग आम्ही गुरुवारी जाऊ घरी. तर असं काही आहे. तर चला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत आहे. खूप कौतुक केलं सर्वच ताईंनी. खूप छान वाटलं. सर्वांचे आशीर्वाद तर आहेच आमच्यासोबत, पूजासोबत पण आहे आणि बाळ पण छान मस्त खेळतंय, रमलं आहे आता ते पण. म्हणजे आल्यापासून त्याने काही त्रास आम्हाला दिलाच नाही. धन्विकने खूप छान खेळतो, फक्त त्याला थोडंसं बाहेर इकडे तिकडे मी घेऊन जात असते जेव्हा पूजा स्टडी करते तेव्हा. तर कमेंट्स वाचता वाचता एक दोन ताईंनी कमेंट्स केल्या आहे की पूजाचे मिस्टर, पूजाच्या सासूबाई पण तिच्यासोबत हव्या होत्या. तर खरं सांगायचं तर पूजाचे मिस्टर आमच्यासोबत येणार होते, पण 2 महिन्यापूर्वी त्यांनी ना अमरनाथ यात्रेचं जे रेल्वेचं तिकीट आहे ना ते बुक केलं होतं 2 महिन्यापूर्वी. तर त्या तिकीटमध्ये म्हणजे पूजाचं पण त्यांनी तिकीट बुक केलेलं होतं. ते पूजाला पण घेऊन जाणार होते. तर आता तुम्ही म्हणाल बाळ छोटं आहे आणि पूजा कशी काय जात होती, तर ते आधी बोलले होते की हेलिकॉप्टरने पूजाला दर्शनाला पाठवू आम्ही आणि बाळाला मग पूजाच्या सासूबाई ते सर्वजण सांभाळतील, असं चाललं होतं आमचं. तर नंतर मग पूजाची एक्झामची डेट काही फिक्स नव्हती त्यावेळेस, कारण 8-10 दिवस आधी तिला डेट कळाली. 17 जुलैला तिची फायनल एक्झाम आहे आणि त्याआधी तिला प्रिलिम द्यायची होती ते माहीत होतं. तर तिला एक्झामची फिक्स डेट माहीत नसल्यामुळे मग नंतर तिचं जे तिकीट होतं ना ते पण त्यांनी कॅन्सल केलं आणि 17 जुलैलाच त्यांचं तिकीट बुक केलेलं होतं. म्हणजे 17 जुलै हिची पण एक्झामची डेट आणि त्यांची पण ट्रेनचं तिकीट बुक केल्याची डेट, असं काही योगायोगच झाला तो एक, असं समजा. नाहीतर पूजाचे मिस्टर आहे ना खूप तिला सपोर्ट करतात. खूप स्वभाव त्यांचा पण खूप छान आहे. प्रत्येक गोष्टीला ते पूजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. पण ह्यावेळेस त्यांना आहे ना खरंच खूप म्हणजे त्यांनाच वाईट वाटलं की मी पूजासोबत नाही असं. तर असं काही नाही, मी आता पूजासोबत आली आहे, पण नंतर पूजाची परत तोंडी परीक्षा आहे, यानंतर पण आहे 15 दिवसानंतर. तर त्यावेळेस मग ते स्वतः तिच्यासोबत येतील 2-3 दिवस, तेव्हा पण त्यांना इथे लागतील. तर मग मी आता ह्यावेळेस आली आहे. तर काही नाही, आमचं व्यवस्थित चालू आहे सर्व आणि त्यांची यात्रा पण छान चालू आहे. आता कसं आहे, अमरनाथ दर्शन म्हणजे योगायोगच असतो तो, असं कोणाच्या लवकर नशिबी येत नाही, पण योगायोग आला आहे तर ते गेले दर्शनाला आणि तिथे जाऊन ते देवाजवळ पूजाबद्दल प्रार्थनाच करतील, चांगले तिला एक्झाम जावे, ती पास व्हावी अशी प्रार्थना करतील भगवान महादेवांना. तर असं काही आहे. तर चला, म्हणून म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना मी सांगितलं की पूजाचे मिस्टर तिच्यासोबत का आले नाही, काय कारण होतं त्याचं. तर चला, असो आता मी ना रूममध्ये जाते, बाळाला घेऊन खाली जाते जरा वेळ, म्हणजे पूजाला अभ्यासाला वेळ मिळेल तितकाच. आणि हा व्हिडिओ पण इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.